महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अड्याळ येथील हनुमान मंदिर 900 ज्योती कलशांनी उजळलं. चैत्र नवरात्री आणि गुढीपाडव्यानिमित्त भव्य आयोजन, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. चैत्र नवरात्र आणि हिंदू नववर्षाचं प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात 900 ज्योती कलशांची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. या भक्तिमय सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून दर्शनासाठी भाविकांची मांदी आळी जमली आहे. उत्सवाची सुरुवात गावाच्या वेशीवर विहिरीतील पाण्याचं जलपूजन करून करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली. सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती प्रज्वलित करण्याचा मुख्य सोहळा पार पडला. या मंगल प्रसंगी कोरबा छत्तीसगड येथील वीरेंद्र महाराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष नीलकंठजी गभणे, अण्णाजी कोलावार, रवी टेपलवार, हेमंत शृंगार पवार, सुरेंद्र देवीकर, राजू रोहनकर, डॉक्टर हर्डेसाहेब, भागवत समितीचे अध्यक्ष अमोलजी खराडे यांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार विशालजी रणदिवे, पंकज वानखेडे, अमोलजी थुलकर आणि पूजेचे मुख्य यजमान रिंकूजी सलुजा आणि स्वाती सलुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. सध्या हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी आणि हनुमान रायाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक भक्त अड्याळ नगरीत दाखल होत आहेत. परिसरातील वातावरण अतिशय मंगलमय झाले आहे. मंदिर समितीनं दिलेल्या माहितीनुसार या ज्योती कलशांचं विसर्जन दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येईल. हनुमान मंदिरातून निघणारी ही भव्य ज्योती कलश यात्रा गावातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करून चक्रा तलाव येथे विसर्जित केली जाईल.